तर बघा, आता मागच्या गेल्या व्हिडिओमध्ये आम्ही चौघीची ओळख सांगितली होती. तर आज तर बघा, दोघी जणी गावाला गेल्या आणि खाली उरल्या फक्त दोघी जणीच कामाला. तर काम काय नव्हतं लय आपल्यावालं, तर गवतच घ्यायचं होतं फक्त आणि डाळिंबाच्या बागाला चक्कर मारायला आलतो. तर ह्या माथ्याच्या रानाकडे आम्ही आलोच नव्हतं. तर बघा, त्यात मध्ये लाल कांदे लावलेले, कांदे पण एकदम मस्त झालेले बरं का, एकदम भारी आहे. आणि डाळिंबाचा बाग तर बघितला ना तुम्ही, तर एकदम छान आहे. त्याला आहे ना मावा पडला तर माव्याची फवारणी दिली. तर अजून का गवत घेते का? आता घेतलं होतं, एक वज घेतलंय आम्ही. चिबूकाटा घेतलेला. चिबूकाट्याच गवत माहिती का तुम्हाला? चिबूकाट्याचं घेतलं दर्शिक एक वज. आणि आता घरी जायचं, तर म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं बोलावं. आणि दोघी जणी गावाला गेल्या आज, तर आम्ही दोघी जणी होतो. म्हटलं मग चला गवत घेऊन येऊ एकदा. तर कांदे कसे का आपले भारी झाले का? छान झाले म्हणते बाई. तर म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवू आपण आपले कांदे कसे म्हणून. तर बघा, लवकरच लावेल होते. पाऊस उघडल्या तर कांदे पण म्हणजे काही कांद्याला पाऊस चालू होता, काही कांद्याला पाऊस उघडला होता. तर कांदे पण मस्त आलेले बरं का. तर मध्यंतरी वातावरण नव्हतं एवढं खास, धुईन ते लय येत होतं, पण आता जशी बरे झाले. कांदे पण मस्त आहे, एकदम असं जाड जाड हे झालं त्यांच्यावाले देठ. तर इकडून बघा, मक्का भिमुग काढून ही मका केलेली. तर मका बघा इतकी मस्त आहे. मयात किती चक्कर देती कुठं खराब वाटतं का? याचे कांद्याचे ना काहीतरी झालं असं इथं काहीतरी वातावरणात. तर एखादा कांदा तरी पाय उपटून पोचलायला लागले का नाही. बारीक किती गोलटी. तर कांद्याची गोलटी झाली म्हणती बाई ती. तर कसे का होईना आले कांदे. तर भाव पण बरा चाललाय आता कांद्याचा दर्शिक. नाहीतर तर भाव तर इतके दिवस तर भाव भरपूर रिवास होते नाही का. कांद्याचा नाद करावा, पण काय भाव नाही भेटल्यावर काय. उन्हाळ कांदा तर काही तर सडून गेला, उखंडीत फेकला पावड्याने भरून. आणि तर काही कांदा तर आता लाल लावलाय. तर बघू आता काय लाल करतो का मालामाल करतो, बघू आता. अद्रक निघाल का तिथं? गेल्या वर्षीच्या अद्रकीचं बेट असन तिथं एखादं सोडलेलं होतं आम्ही माग. तर बघा, आणि इथं गिन्नी गावताची बेट पाहिजे केवढं झालं पाहिजे बेट किती वाढलं. तोडून न्यावं लागत, कोयता आणलं नाही तर आपण तोडून नेलं असतं. अन्न कांदा बघा असं झालेला आहे, असं पोसायला लागला कांदा. हे बघ मुंडकं पण बारीक झालंय थोडंसं, म्हणजे असं पिसलं का कांदा पोसायला सुरुवात होती. डाळिंबावर पडलाच बरं का मागच्या आठवड्याचं दर्शिक मावा वातावरणामुळं, पण आता बरं आहे दर्शिक, चांगलं वाटतं. झाडं तर जिलीवर झाली, फवारणी दिली एक तर. ह्या बागाची क्वालिटी म्हणजे जात कोणती या बागाची, तर शरद किंग लावलेला आहे भगव्यामधून. आणि तिकडं मोठा बाग आपला सोलापूरला आले, त्याला पण चांगलं कलर आणि चांगले फळं येत असतात, मस्त होती पण. तर बघा आता 2 एकरला डाळिंबाचा बाग लावलेला आहे. आणि हे कांदे जर बघितले ना तुम्ही, एकदा सुद्धा आम्ही खुरपलेले नाही बरं का, एकदा सुद्धा खुरपले खुरपच लावलं नाही ह्या कांद्याला. जवळजवळ 1.25 एकर कांदे ना, तर खुरपलीच नाही लगेच. आलतो गवताला, पण मग म्हटलं चला एक चक्कर मारू बी सगळ्याला डाळिंबाला. निघन का अद्रक? निघन दर्शिक. गव्हाच्या रानात काय अद्रक निघलं त्या अद्रकीच्या याच्यात. अद्रक विकली ना, तर त्या रानात कल्टिवेटर मारलं ना, तर इतकी अद्रक निघली ना माग. तर जवळजवळ 1.5 क्विंटल अद्रक निघली. आणि अद्रकीचे पण आता रेट चांगले वाढलेले. मस्त बेट आहे ना बघा, असे बेटा असतात. आणि इतके खोलवर जाते ना, त्याला मुळ्याला असते ना, तर लवकर निघत नाही ती अद्रक.
त्याला कट बस बघ मग. उपटवलं बाई. ते बाई अजून राहिली खाली. ती भारी का केवढं मोठं निघलं ग. चाल आठवडाभर जायला बसलं की भरपूर अद्रक झाला आता. आपल्याला एवढ्या डाळिंबाच्या बागातले एवढं अद्रक काढ नाही कांद्याच्या टायमाला. जवळजवळ 3-4 कॅरेट निघन. निघलं ना. अजून घ्यायची का. चला आता आम्ही ना गवत घेऊन ठेवली इथं एक वज. आता बघा दिवस पण माळवायला गेला. स्वयंपाकाची वेळ आहे आता. लवकर जावं लागेल. तर स्वयंपाक पण लवकर केला तर लवकर उरकत. थंडी खूप थंडी राहते संध्याकाळी. तर बघा एवढं गवताचं वज घेतलं. तर अद्रक कशीच घेतली. अद्रकीचा चहा पण लय मस्त लागतो बरं का. या आमच्याकडे चहा घ्यायला अद्रकीचा. भारी चहा बनवू अद्रकीचा मस्त. घरची अद्रक आहे काही टेन्शन नाही एवढं. हा खवण खायची. ती म्हणती खवण खायची टाकायची चहाला. अगं पण अद्रक जरी नसली तर चहाला काहीतरी कमी वाटल्यावर वाटत नाही का. तर चला म्हटले गवताचं वज घेऊन येऊ. दोघीच होतो आज. तर गवत काय एवढं आम्हाला सांगायला ना चौघीची सवय लागली ना त्याच्यामुळं. तर असं राहतं एकत्रित कुटुंब एकदा म्हणजे असं सगळे संगत असले का बरं वाटत. आता दोघी गावाला गेल्या दोघीच होतो. दोघीला कामं उरकाना म्हटलं मग चला आता झालं गवत घेऊन आता निघतो घराकडं. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.